कृष्णहरी मंडळी हे बघा, मी सध्या उभा आहे माझ्या घराच्या ठीक पाठीमागं आणि तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारची इथं सीताफळीची झाडं लावलेली. एक छोटंसं गार्डन खोलण्याचा विचार आहे. पहिले पाण्याची थोडी कमतरता होती म्हणून सीताफळीची काही झाडं लावलीत एक लाईनमध्ये असे काही. आणि ह्या बाजूने शेजारीचं कंपाऊंड आहे, त्या बाजूनं असे एक 20-25 झाडं सीताफळीचे लावले. हे माझ्या पाठीमागं बघू शकताय, कडीपत्त्याचं एक मोठं झाड आहे. आणि इथं एक चाफ्याचं झाड आहे जे की शेवग्याच्या खोडामध्ये लावले. शेवग्याची 2 झाडे आहेत. आणि मधल्या गॅपमध्ये पाहू शकताय इथं मोठा ग्राउंडलेस आहे. आणि इथं सुद्धा काही आंब्याची झाडं लावायचा विचार चालला आहे. सध्या काय आहे, पाण्याची मंडळी खूपच कमतरता आहे आणि पाण्याच्या कमतरतेमुळं हालचाल करता येत नाही. ह्या वर्षी आता विहिरीहून घरी पाईपलाईन आणायचा विचार चालला आहे. बघू आता तुमच्या आशीर्वादाने काय होईल ते. पण पाईपलाईन तर नक्कीच आणणार. आणि ही मोकळा स्पेस हा सुद्धा पूर्ण आंब्याची आणखीन विविध फळाची झाडं लावून भरून काढणार आहे. हे बघू शकता इथं एक चिक्कूचं झाड आहे जे की खूप मोठं झालं आहे. त्याला पाण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं, त्याला सुद्धा पाणी भरण्यासाठी. अशा प्रकारे छोटंसं गार्डन आहे आणि हे गार्डन तुम्हाला नक्कीच आवडेल मंडळी, त्यात काही शंकाच नाही. कारण खूप स्ट्रगल नंतर असं हे बघू शकता. ही वस्तीची जागा आहे. इथं पाठीमागून रस्ता आहे, पाठीमागं काही घरं आहेत आणि इकडे काही घरं आहेत. पूर्वी ही जमीन गायरान होती. या गायरान जमिनीमध्ये लोकांनी आपापल्या जागा धरलेल्या आहेत. आणखीन ग्रामपंचायततर्फे असे लिगली नावावर नाही आहेत, पण ठीक आहे बाबा, लोक घरं बांधून राहायला लागले. अशा प्रकारची आमची मोठी वस्ती आणि पाठीमागून एक रस्ता आहे. इथून ताराचं कंपाऊंड केलेलं आहे आणि ताराच्या कंपाऊंड मुळे लोकांच्या चित्रापात्रात ताप होत नाही. त्या साईडनं सुद्धा एक रस्ता आहे आणि ही घराची पाठ भिंत आहे, पाहू शकता तुम्ही. सीताफळीच्या पलीकडून अशी घराची पाठ भिंत आहे. शेजाऱ्यांनी सुद्धा खूप सारी झाडं लावलेली आहेत. अशा प्रकारे हा घराचा परिसर आहे मंडळी. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माझा छोटासा आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.